नागपूर गुन्हे शाखेने शहरात अवैध शस्त्राविरोधात राबवलेल्या धडक मोहिमेत मोठे यश मिळवले आहे। वाडी पोलीस ठाणे हद्दीत वडधामणा येथील धोबी नगर परिसरात छापा टाकून पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली। बिट्टू भलावी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे एक पिस्तूल, एक जिवंत कारतूस व मोबाईल असा सुमारे 63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। कारवाई दरम्यान आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। आरोपी विरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। बघा, महानगरपालिका निवडणुका बरेच दिवसांनी होत असल्याने माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल साहेब, तसेच जॉईंट CP साहेब रिजन आणि DCP साहेब, ACP साहेब स्वतः कोम्बिंगमध्ये होते। या अनुषंगाने गुन्हेगाराचा क्षेत्र जास्त असल्यामुळे, स्लम एरिया असल्यामुळे माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही दर 1 दिवस आड कोम्बिंग राबवतो। कालच्या कोम्बिंगमध्ये माहिती मिळाली की एका ठिकाणी 6 शस्त्र ठेवलेले आहे। त्या अनुषंगाने 2 पंचासमक्ष ते जाऊन आपल्या घरजडती घेतली असता त्या ठिकाणी 6 मोठी तलवारी मिळून आलेले आहे। त्या तलवारीच्या बाबतीत कारण विचारले असतं तो काय सांगू शकला नाही। त्याचा त्याआधी 2022मध्ये एक गुन्हेगार राहत होता, जो आता सध्या सापडला आरोपी, त्याचा भाऊ। त्याचं म्हणणं आहे की त्यांनी तिथं ठेवलेलं आहे, परंतु याचं ठेवल्यामुळे जर समजा एखादा व्यक्ती ठेवलं त्याच्यानंतर जर त्यांनी पोलिसांना खबर द्यायला पाहिजे की चुकीच्या पद्धतीने साठा का करून ठेवला, म्हणजे एखादा घातपाताची शक्यता नक्कीच नाकारता येत नव्हतं। त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयात पाठवत आहे।